कोमे पाणी हा? आण की. आलात बाई. हा. बर बर. धरा. कुठे गेलता वा? गावात गेलतो. हा का? स्वयंपाक झालाय का? हा केली भाजी भाकऱ्या टाकल्यात. काय करत आतमध्ये? काय नाही बसले होते काय करू. असं होय. हम्म. लय भूक लागल्यावर झाल्या जेवायचं कधी? जेवायला बाई देते की. कोंबडे पाणी प्यायला हे झालं त्यांना काय. खायला कोण नाही टाकलं कोंबड्यांना? टाकलं होतं जाळीत ते कधी? आले तिकडं. ते पार पाणी प्यायला आलं ना त्यांना. त्यांनाच ठेवले ते पाणी. गाडी जरा धुत जावा. हा दररोज 8-15 दिवसात आता. तरी बी घाण गाड्या. ती नवी गाडी घेतलेली कशी झाली ती. साहेब आलाय काय? आला काय? साहेब आलाय? तुम्ही हप्ता नाही भरला गाडीचा? खायला लक्षात राहील नाही बुवा. नेमकं आता ओ ह्याच्या लक्षात राहत नाही माझ्या. तिकडे गाडीचा हप्ता. बोला ना सर. गाडीचा हप्ता कोण नाही भरला? अहो ती पडलं ती परत भरतो ना. थोडी ताण चालू होती. पहिले 4 हप्ते थकले तेव्हा 5वा आहे. ते आत्ताच्या आत्ता हप्ते द्या मला, नाही ती गाडी ओढून न्यावं लागेल. गाडी 4 चावी द्या हप्ते मला. नाही भरले बाई. हा याच्या आधी भरले सर. अब 4 हप्ते बाकी दाखवतो इथं ऑनलाईनला दाखवा तुम्हाला. एक तर हप्ते द्या, नाही तर मला ती गाडीची चावी द्या. गाडी ओढून न्यायला सांगितली साहेबांनी आज मला घेऊन यायला सांगितली ऑफिसला. अहो ऐका साहेब. अहो आता माझा हप्ता झाला नाही. पुढल्या वारून दोन्ही घेऊन ती संघ भरून देतो. ती मला काहीच सांगू नका. मला एक तर हप्ते द्या, नाही तर मला ती गाडीची चावी द्या. मला गाडी ओढून न्यायला सांगितली साहेबांनी. द्या लवकर अहो ती. तसं काहीतरी नका करा. करू तुम्ही. माझी इज्जत राहील माझी मोकर घेणे. अय तुला कळत नाही काय? खुर्च्या ना त्यांना बसायला. जा लवकर. ती खुर्ची बेडची जाऊ द्या. मला लय गडबड आहे. मला त्या हप्त्याचं नियोजन द्या पटकीन. ती 4 हप्ते द्या पहिले आणि आताचा बी द्या. मग ती गाडी तुमची राहील, नाही तर मग ती गाडी न्यायला सांगितली साहेबांनी पटकीन. आपलं बघू थांबा जरा. चहा पाणी करतो. हो बस. हा ती बरं बघा. ती बसायला बसतो पण ही करा मला ते. वरून मरणाचा दाब आहे साहेबाचा. ती ही करा मला पटकीन. काय राव तुमचे 4 हप्ते थकले होते. आम्ही केलं ऍडजस्ट. आता वरून आम्हाला बी दबाव असतोय ना मोठ्या साहेबाच्या वरच्या. तुम्ही आता प्रत्येक वेळेस हप्ता नाही दिला आम्ही काय करायचं तिथं? नाही हो आता नेमकं विषय काय झालाय सांग का? थोडं ते हे होत आहे म्हणून गॅस समजून. पुढल्या दोन्ही हप्ते टाकून देतो ना थोडे अडचण होते. दोन्ही नाही हो 5 हप्ते ते 5वा हप्ता आहे. आम्ही काय करायचं? 5 हप्ता आहे का? मग किती आहे? मला काय बाकी सांगू नका. एक तर ती हप्ते भरा, नाही मला चावी द्या. ती साहेब मारणाचं बोंबलतोय माझ्या नावाने. मी एक तर कसं आहे म्हणलं जाऊ द्या बाबा आता हाय परिस्थिती थोडी ही आहे. मी घेतलं साहेबाला हे करून जाऊ द्या साहेब घ्या ऍडजस्ट करून म्हणून त्यांना आता इतक्या वेळ आणलंय. मी तरी कावर थांबायचं ती तरी कावर थांबते. त्यांची तरी काय चुकी सांगा बरं. पर बघा ना एवढा आता एवढ्या हप्त्याचं आता मला पण माहित नाही होऊ ह्यांनी शकत 5 नाही हप्ते काय हे ते. केले तर एवढ्या ह्याचं करा. मी आहो गळ्यातलं मोडून ती गाडी घेतली. आहो ह्यांना गाडी नव्हती फिराय. भाऊ की गाडी नव्हतं देत कुणीच. ती मला बाकी काही सांगू नका. आता मला हप्ते द्या. आता काहीच करू शकत नाही. आता 5वा हप्ता आहे 5वा. एवढा हप्ता आता हँडल पण करा केलं ना. की मी adjust. तुम्हाला पुढच्या ह्याच्यात काहीतरी ऍडजस्ट करून देईन मी. होऊ शकत नाही आता हप्ता. वरून बी लय दाब असतो. काहीतरी नियम असते बँकेचे बी. प्रत्येक वेळेस कसं ऍडजस्ट होणार आहे? 4 हप्ते केले की ऍडजस्ट आम्ही. तरी मी म्हणत होते बरं का काम धंदा कुठतरी बघा आणि हप्ते फेडा गाडीचे. हप्ते फेडलेत की आता? होय. का? दाखवा ऑनलाईन तुम्हाला. अहो दिले तर. दिलेत म्हणजे? अहो देतो थांबा की मला देतो. ऑनलाईन दाखवतो. अहो माहिती मला देतो मी देतो. तुम्हाला माहिती नाही आहे येऊन कसं पडतं तुम्ही हप्त्याला म्हणून? 4 हप्ते थकले तुमचे का? अहो 5वा आहे. देतो तुम्हाला मी. थोडी तरी काळजी पाहिजे की आपल्या बायकोचं अख्ख गंटन गाडी पाय घातलंय मग काळजीने हप्ते फेडावा. हा, फेडलेत की. कुठं फेडले तुमचे 4 हप्ते बाकी इथं? अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या बायको दुखत होतो. हिला जर आलाय डोकं दुखत होतं लय दुखत होतं त्यामुळं ती मागच्या वेळेस तीच adjust कारण करून घ्या सांगितलं थोडंफार. तुम्ही. मागच्या वेळेस तीच कारण होतं की बायकोचं दुखतंय सासूचं दुखतंय. ती मला काही अहो सांगू नका बाकी. मला तुम्हाला आता सांग हप्ते का द्या. माझ्या सासूला 3दा अटॅक येऊन गेलाय. तुम्ही तीच कारण सांगितलं. 3 हप्त्याला 3 कारण फिक्स होते. एकदा पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला. 3 हप्ते त्याच्यावर मी सोडून दिले. मला जाऊ द्या बाबा आता असेल प्रॉब्लेम. मागच्या वेळेस मी सोडून दिला. प्रत्येक वेळेस मला ती कारण चालणार नाहीत. मला आता हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजेच. देतो राव कुठं चाललंय तेव्हा पळून जाऊ देतो मी तुम्हाला काय एवढं आम्ही तेव्हा. तुमचा हप्ता देऊन टाकू. हा, तुमचे मग हप्ते आहेत तेवढे थकलेले देऊन टाकू. पण आता गाडी काय नेऊ नका. उग हे होईन सगळं. आता मला बाकी काही सांगू नका. मला आता हप्ते द्या तुम्ही सगळे. मी लगेच गाडी रील घेतली. मध्ये सांगू का आता आमच्यापाशी पैसेच नाही तुम्हाला द्यायला.
मग गाडीत चावी द्या, ती हप्ते द्यावा लागेल, मग गाडी ओढून न्यावं लागेल. कशी द्यावा बरं हो तुम्हाला? तसं नका करू राव तुम्ही. तळतळीचं एवढं गेले आमचे, माझं एवढं मोठं गंटन मी त्या गाडीसाठी गेले. आम्ही काय करणार आहे त्या, तुम्ही वेळ हप्ते भरता येत नव्हते का तुम्हाला? बरं मला सांगा. घालून बसले मी तुमच्यासाठी. आहो तुम्ही थोडं तरी डोकं धरावं. मी नाही रुपया रुपया सासून एक एक गोष्ट कमवाय बघते, तुम्ही सगळं कमवाय बसला तर तुम्ही हप्ते काम भरीत नाहीत, पैसे दिले हप्ते तरी भरले की आता मी काय केलं आता हप्ते भरायला गेले की तुझ्या आईला आणि बापाला तिकडे सगळे पैसे खर्चून गेले आणि तुझ्या आईला सगळे एकटे घालता तिकडे पैसे सगळे गुतले. काय करायचं आता? सगळे पैसे तिकडेच गुतले. कसे काय तुम्ही शाप बोलू शकता हो एवढे? मग तुम्हाला थोडस तरी, मला लय माणसं मन देतोय ना, थोडं नॉलेज नाही बरं का कमवायचं. मी तरी बी त्यांना भांडणं करून मी जे जसं आपली हे करायचंय तसंच करते तुमच्या बरोबर. तुम्ही थोडं तरी समजून घ्यायचं. एवढी मोठी ए, गाडी बरं ऐका ना, बायको- मी काय म्हणतोय, तुमचं नंतर निवांत गप्पा सुद्धा मला हप्ते द्या ना, पुढे बी जायचंय अगं गाड्या सर आता काय आमच्याच्याने भाता नाही बघा, तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाकते. चावी द्या ना, चावी द्या, सगळ्यात सोपं पुढच्या आहे ना. ह्याच्यात तुम्हाला नाही चावी काय देऊ शकत नाही मी तुम्हाला, कारण की मी लय स्वतःने हे केलंय. मी पुढच्या ह्याच्यात अहो, तुमचं मग मी थोडं तीच थोडं म्हणतोय, काय ना हप्ते देऊन काहीतरी एक द्या, एक तर हप्ते द्या नाही तर एक तर चावी द्या, काहीतरी द्या मला, जाऊ कसं द्या मला, चावी पुढे देईन काम बाय? आहे मी अजून. एवढं मोठं घाण ठेवलं तुमच्यासाठी, मोडून तोडून टाकलं त्या माझ्यासाठी ठेवलंय का माणसासाठी. आज मी काय केलं आता तुम्ही हप्ते भरी जा, तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. तुम्हाला थोडं बी थोडी एक सारी अशी संसारातली कोणती तरी गोष्ट आणतोय कोमेन हे असं ठेवतोय, तुम्ही एक गोष्ट घेत नाहीत, पण मी घेतलं का त्याला सध्या तुम्ही मला सपोर्ट करीत नाहीत. ही गाडी काय मी चालवते का? मी घेतली तर तुम्ही चालवतात का नाही? त्या दिवशी त्या ह्याला काय प्रदीपाला गाडी महागा यायला त्यांनी नाकटोन मोडलं का नाही तुमच्यावर? मी घेऊन दिली का नाही हप्त्यावर तुम्हाला गाडी? मग तुम्हाला नीटनाटके हप्ते भरा येत नाही त्याचे का? ते बी मीच सांगायचंय तुम्हाला. हप्ते भरले नाही का तुझ्या सासर तिकडे दिले नव्हते का मी? काय म्हणून लागत नाही सांग मला. तेव्हा मी दुकान तिकडे आपण नव्हतं गेलो, तिकडे पैसे नाही गेले. सगळेच पैसे तिकडे ए, ऐका, मी काय म्हणजे भांडण ऐका आलेलं नाही मला. ते एक तर हप्ते द्या नाही तर गाडीत चावी द्या, मला जाऊ द्या, तिकडे मरणाची काम आहेत मला. तो साहेब ओरडतोय माझ्या नावाने, पटकीन द्या लवकर, चला. बघा ती फोन बी यायला लागली वाटते त्याची. अरे साहेब तुम्ही एवढी वेळ काहीतरी करून घ्या राव तुम्ही. काय करणार आहे मी? 4 वेळेस तुमचं ऐकून घेतलंय राव मी, आता प्रत्येक वेळेस नाही ऐकून घेऊ शकत मला. ती ही काहीतरी नियोजन आम्हाला पण पण करा. हप्ता द्यायचा आहे, आम्हाला पण हे करायचं नाही ना. आता घरी बघा ना कसं हे झाले. ते मला काही सांगू नका घरच्या वेळेस. तुम्ही 4 वेळेस प्रत्येक वेळेस तुमचं ऐकून घेतलंय मी, माणुसकी पाहिजे म्हणलं, जाऊ द्या बाबा, चला हाय तर घेतोय समजून. तुम्ही प्रत्येकच वेळेस असं म्हणलं मला काय जमणार आहे? बाकी मला सांगू नका, ती पटकीन चावी द्या नाही तर पैसे द्या मला, जाऊ द्या. बघितलं ना तुम्ही, जिथं नाही तिथं माझा जीव घ्या बसलेला तर, आणि किती तुम्हाला सांभाळून घेऊ मी तेच कळत नाही. आता काय जीव घेतलाय मी आता? तुम्ही थोडा बी काम धंदा करीत नाहीत, नाही तर आज ही वेळ आलीच नसती. हे घ्या, आणि काय पैसे असतील का गाडीचे ते देऊन टाका त्यांना, आणि बाकीचे पैसे घरी उरलेले घेऊन या. राहू द्या आता, तुमच्या मनासारखंच करते मी बी. तेवढंच राहिलं हो, होतं. थांबत आहे ऐका, ती गायातलं ही करा, गायातलं राहू द्या, तुमच्या गायात टाका. आणखी 10 दिवस ऍडजस्ट करतो मी, काहीतरी ऍडजस्ट करून एक का हप्ता भरा, म्हणजे मग ती गाडीच हे करता येईल. मला बी उरून 10 हो, त्यामुळे बोलावं लागतं, समजतंय सगळं. काही ऑप्शन नाही त्याला, पण करतो ऍडजस्ट मी, कसं तरी करा ऍडजस्ट मग. चालतंय, मी नाही ह्यांच्यापाशी नाही, आता डायरेक्ट तुमच्या हातात हप्ता दे. तसं करा मग. हा. करा आता, काय नाही गायात घाला, ती वेगळंच आहे, कसं असतंय काय. मग 10 दिवसांनी करा मग रेडी हप्ता. हो हो. येतो मग मी माघारी. हा. नक्की करा बरं का, पण 10 दिवसांनी. हो. बरं चला, येतो मी, करा रेडी तेवढा मग. हा. आता तरी थोडस डोक्यात घ्यावं. मी तर सांगू वैतागून गेले तुम्हाला.